नमस्कार सगळ्यांना, माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर चला तर मग आज संडे स्पेशल आणि हे सिलेंडरवाला आला होता आणि त्या दिवशी सिलेंडरचं काय गडबडच झाली. सिलेंडर आलेला आणि बाजूवाल्यांचं होतं ते सिलेंडर, तर समजलंच नाही आणि पावतीमध्ये पण नाव वगैरे बघितलं नाही. तर नंतरून तो परत आला सिलेंडरवाला, तो बोलला मिस्टेक झालं, 3 दिवसानंतर आला होता तो आणि ते होतं बाजूवाल्याचं. तर नीट बघितलं वाचलं तर ते आमचं पावती नव्हतं, तर बाजूवाल्याचं पावती होतं आणि त्यांनी त्यांचा रूम नंबर चेंज केलंच नाही. ते 709मध्ये राहत होते, तर आता बाजूच्या रूममध्ये गेले तर ते त्यांचं काय पण पार्सल सिलेंडर वगैरे आमच्याच रूममध्ये येत राहतं. आणि इथं कलिंगड कापायचं चालू होतं. आणि ते कलिंगड विचारत होते उभा कापायचं का सरळ. तर कधी पण फळ वगैरे काय पण उभा कापायचं नसतं, आडवंच कापायचं असतं. तर तेच मी त्यांना सांगत होती आणि असं कापून मस्त त्यांचं खायचं चालू होतं. खा फटाफट खा, ते तू संपवणार. आता कलिंगड कापणारच नाही. तुझ्या याच्यात ताटात का टाकली ना ती पोहा? मी आता कलिंगड कापणारच नाही बघ. चला तर मग आज पनीर भुर्जी बनवूया. तर पनीर भुर्जीसाठी मिरच्या घेतली आहे आणि मिरच्या, अद्रक, लसूण, बारीक बारीक कांदा कापून घेतली आहे आणि असं कढाई ठेवली आहे. कढाईमध्ये तेल टाकली आहे. तर त्याच्यामध्ये सगळं आपण टाकूया. सगळं मी बारीक करून घेतले आहे. अद्रक, मिरची आणि लसूण वगैरे सगळं बारीक करून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता. त्या चांगलं मस्तपैकी फिरून घ्या. आणि हे मी लसूण टाकली आहे त्याच्यात. मी बनवत आहे पनीर भुर्जी, रविवार स्पेशल. हे कापून घेतले आहे बारीक बारीक. कोथिंबीर. आजकाल माझा घसा बसलेला असतो कारण की काय कळत नाही, खप वगैरे. आणि चवीनुसार मीठ, हळद आणि असं यांचं मस्ती चालू होतं. आणि मी पनीर बारीक करून घ्या पनीर भुर्जीसाठी मस्तपैकी. असं फिरवून घ्या पनीर. पनीर फिरवल्यानंतर आणि मला दाल तडका द्यायचा होता. तर आपल्या दाल तडक्यामध्ये काही नाही, तेच जिरा, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं टाकून तुम्ही दाल तडका द्या. आणि मी मस्तपैकी दाल तडका दिली आहे. आणि यांचं इकडं आईस्क्रीमसाठी भांडण चालू होतं, माझं तुझं. दोघी खूप भांडतात आणि खूप सतवतात. असं माझं दाल तडका देऊन झालं आहे. आणि असं मी हे बघा, खिडकीतून असं मस्तपैकी बाहेरचं वातावरण दिसतं. ही आली आहे दुकानातून आणि आईस्क्रीम पण आणली.
तिला मी पाठवली होती दुकानामध्ये. आईस्क्रीम पण आणले. आता उन्हाळा लागले तर आता फक्त आईस्क्रीम करत राहतात मुलं. काय ग तुला 1-2 बोलली होती, सगळं काय आणली? एवढे पेप्सी, एवढे आईस्क्रीम. 3 पेप्सी 3 आईस्क्रीम. मग हर टाइम मी तुला सांगते एवढं काय तू करत राहतेस? गरमीमध्ये थंड थंड आईस्क्रीम खायला मस्त वाटते. जेवण काय? अनिला आता जेवण झालं. माझं स्वयंपाक ही खाण्यासाठी एवढी नाटके करते, खूप नाटके करते. असं मी ताट वाढले आहे, चपात्या वगैरे. मी अशी चपात्या बनवून घेतली आहे. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.